राजकीय घडामोडी, सामाजिक विश्लेषण, कृषी विभाग, कला व मनोरंजन विश्व आणि क्रीडा क्षेत्रातील बातम्यांचे ताजे व अचूक अपडेट्स महाराष्ट्र शाही न्यूज मराठी। बातमी मागची बातमी, शोध सत्याचा। शेतकरी बंधूंनो, आमच्याकडे हायटेक टेक्नॉलॉजी मशिनरींचा वापर करून नामांकित कंपन्यांची विविध प्रकारची रोपे ऑर्डरप्रमाणे खात्रीशीररित्या उत्तम गुणवत्ता व दर्जेदार क्वालिटीत तयार करून घरपोच मिळते। शेतकऱ्यांच्या विश्वसनीय व हमखास उत्पादन देणाऱ्या बियाण्यांचे व रोपांचे BL गांजवे अँड कंपनीच्या मळगंगा ॲग्रो हायटेक नर्सरीला आजच भेट द्या। तसेच मुंबई, पुणे, नाशिक, ओतूर, नारायणगाव, संगमनेर, चाकण यांसारख्या कृषी मार्केटच्या डेली सर्व्हिसमध्ये मिरची, गवार, भोपळे, दोडके, कोबी, फ्लावर, कारले, शिमला मिरची, वांगी त्या सर्व प्रकारच्या भाजीपाल्यांची खरेदी व विक्री केली जाते। आमचा पत्ता मळगंगा हायटेक ॲग्रो नर्सरी, साकूर फाटा जवळच, पिंपळगाव, देपा, तालुका संगमनेर। संपर्कासाठी प्रोप्रायटर बाबासाहेब गांजवे पाटील, मोबाईल नंबर 7507354521। संगमनेर तालुक्यातील डिग्रस आंबोरे रस्त्यावर सकाळी शाळेत जाणाऱ्या 15 वर्षीय शालेय विद्यार्थिनीवर बिबट्याने भयानक हल्ला केल्याची घटना शनिवार दिनांक 11 ऑक्टोबर रोजी सकाळी 7:30 सुमारास घडली आहे। शनिवार असल्याने शाळेतील विद्यार्थी सकाळी 7:30 सुमारास शाळेत जात असताना डिग्रस आंबोरे रस्त्यालगत शेतातील गिन्नी गवत कपाशी पिकात दबा धरून बसलेल्या बिबट्याने पायी चालत असलेल्या 15 वर्षीय ज्योती सकाराम श्रीराम हिच्यावर अचानक हल्ला केलाय। इयत्ता 9वीत शिकत असलेल्या विद्यार्थिनीवर झडप घालून मानेला चावा घेऊन फरफटत गिन्नी गवतात ओढून नेलंय। यावेळी रस्त्याने जात असलेल्या नागरिकांनी ही घटना पाहताच आरडाओरडा करत मुलीला सोडवण्यात यश आलंय। मात्र या घटनेत मुलीच्या गळ्याला व मानेला गंभीर जखमा झाल्या असून मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झालाय। नागरिकांनी तात्काळ मुलीला उपचारासाठी संगमनेर येथील खाजगी रुग्णालयात दाखल केलंय। गेल्या काही दिवसापासून डिग्रस गावच्या परिसरात भक्षक बिबट्यांचा वावर वाढला असून अनेक ठिकाणी बिबट्या जातीच्या मादीने प्रजनन करत पिल्लांना जन्म घातलाय। ऊस, मका, बाजरी, कपाशी या पिकांमध्ये त्यांचे वास्तव्य वाढले आहे। हे प्राणी दबा धरून बसतात। रात्री तर भर दिवसा शेळ्या, मेंढ्या, कोंबड्या यासारख्या पाळीव पशु पक्ष्यांवर हल्ला करण्याचे प्रकार वाढलेत। यात मानवावर देखील हल्ले होऊ लागल्याने नागरिकांत दहशतीचे वातावरण पसरलंय। तर भयभीत ग्रामस्थांनी वन विभागाच्या कार्यप्रणालीवर संताप व्यक्त केलाय। या दरम्यान वनरक्षक सुभाष धानापुणे यांना घटनास्थळी भेट देऊन त्यांनी पाहणी केली आहे। भक्षक बिबट्यांचा बंदोबस्त करण्यासाठी रेस्क्यू टीमला पाचारण करण्याचे निर्देश दिलेत। वन विभागाच्या अधिकाऱ्यांना अनेकदा लेखी व तोंडी तक्रार देऊनही ठोस उपाययोजना केल्या जात नाहीत। वन विभागाने सदर विभाग बिबटमुक्त करण्यासाठी तात्काळ उपाययोजना कराव्यात, अन्यथा भक्षक बिबट्यांना जीवे मारण्याची परवानगी द्यावी। वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी शाळेतील विद्यार्थ्यांना ये-जा करण्यासाठी संरक्षण द्यावे व ठोस उपाययोजना करावी। तात्काळ पिंजरा लावत सदर बिबटे पकडून बंदोबस्त करण्यात यावा, अन्यथा विविध मागण्यांसाठी रस्त्यावर उतरून बिबट मुक्तीसाठी मोठे जन आंदोलन करण्याचा इशारा ग्रामस्थांनी वन विभागाच्या अधिकाऱ्यांना दिलाय। महाराष्ट्र शाही न्यूज मराठीसाठी विशेष प्रतिनिधी नवनाथ वावरे, आंबोरे। महाराष्ट्र शाही न्यूज मराठी, बातमी मागची बातमी, शोध सत्याचा।